Hello dear friends, welcome to the another lecture of applied mechanics. In previous lecture we have discussed about the one problem. Okay, so मागच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला एक प्रॉब्लेम दिला होता ॲज अ होमवर्क. आय होप तुम्ही तो घरी ट्राय केला असेल, सगळ्यांनी तो सॉल्व करण्याचा प्रयत्न केला असेल आणि तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांनी सॉल्व देखील केला असेल. बरोबर. ज्या विद्यार्थ्यांनी सॉल्व केला आहे त्यांनी क्रॉस व्हेरिफिकेशन करायचंय. आज आपण परत तोच प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. हा प्रॉब्लेम आपण घरी सॉल्व केला असेल तर तुम्ही ते क्रॉस चेक करायचंय आणि ज्या विद्यार्थ्यांनी सॉल्व नाही केलं त्यांनी स्टेप बाय स्टेप इथे प्रोसिजर बघून घ्यायची आहे आणि आज हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. ठीक आहे. सो आय एम प्रोफेसर हरिश्चंद्र शिरे. वेलकम टू ऑल डिअर स्टुडंट्स. सो नाव वी विल गो टू अवर टुडेज प्रॉब्लेम. तर बघूयात आपला आजचा प्रॉब्लेम. काय प्रॉब्लेम सांगतोय आपल्याला. द लॉ ऑफ अ सर्टन लिफ्टिंग मशीन इज P इज इक्वल टू W अपॉन 50 प्लस 8. हे काय आपलं लॉ ऑफ मशीनचं इक्वेशन झालं. आफ्टर दॅट द वेलोसिटी रेशो ऑफ द मशीन इज 100. वेलोसिटी रेशो गिवन आहे किती 100. त्यानंतर फाइंड द मॅक्झिमम पॉसिबल मेकॅनिकल ॲडव्हान्टेज अँड द मॅक्झिमम पॉसिबल इफिशियन्सी ऑफ द मशीन. तर आपल्याला काय विचारलं इथे, मॅक्झिमम पॉसिबल मेकॅनिकल ॲडव्हान्टेज काढायचं आहे आणि मॅक्झिमम पॉसिबल इफिशियन्सी ऑफ मशीन काढायची आहे. ठीक आहे. सो आफ्टर दॅट व्हॉट इट सेड, डिटरमाइन द एफर्ट रिक्वायर्ड टू ओव्हरकम द मशीन फ्रिक्शन. म्हणजे अजून आपल्याला एफर्ट पण काढायचा आहे. जेव्हा मशीनमध्ये फ्रिक्शन होतो ते फ्रिक्शन ओव्हरकम करण्यासाठी जो एफर्ट लागणार आहे तर त्यासाठी आपल्याला लोड दिलाय. किती दिलाय, वाईल लिफ्टिंग अ लोड ऑफ 600 न्यूटन. म्हणजे 600 न्यूटन आपल्याला लोड दिलाय. त्या लोड फ्रिक्शन होत असताना त्या लोडचं वेट उचलायला किती एफर्ट लागत आहे ते आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचं आहे. फुल स्टॉप. ऑल्सो कॅल्क्युलेट द इफिशियन्सी ऑफ द मशीन ॲट दिस लोड. म्हणजे याच लोडसाठी अजून जी पण इफिशियन्सी लागणार आहे ती इफिशियन्सी देखील आपल्याला डिटरमाइन करायची आहे. सो जसं मी नेहमी सांगत असतो, ॲज आय ऑलवेज टोल्ड यू, की प्रॉब्लेम वाचताना केअरफुली रीड करायचं आहे. कॉज प्रॉब्लेममध्येच तुमचं 50% सोल्युशन असतं. वन्स यू आर एबल टू फाइंड आउट द गिवन डेटा देन यू हॅव ऑलरेडी सॉल्व द 15% प्रॉब्लेम. जर तुम्ही 50 म्हणजे गिवन डेटा काढला तर समजा की 50% प्रॉब्लेम तुम्ही तिथेच सॉल्व केलेला आहे. रिमेनिंग 50% विल बी युअर रिमेंबरन्स ऑफ फॉर्म्युलाज, की तुम्हाला फॉर्म्युले किती आठवतात आणि किती नाही यावरती तुमचा उरलेला 50% प्रॉब्लेम असतो. सो चला फाइंड आउट करूया गिवन डेटा. आता गिवन डेटामध्ये आपल्याला काय माहिती आहे, आपल्याला माहिती आहे लॉ ऑफ मशीनचं एक इक्वेशन जे की आपल्याला दिलेलं आहे. P इज इक्वल टू W/50 प्लस 8. बरोबर. यालाच आपण असं लिहू शकतो 1/50 W प्लस 8. बरोबर. नाव तुम्ही इथे बघू शकता 1/50 म्हणजेच काय 0.02 W प्लस 8. हे जे 1/50 आहे याचंच कॅल्क्युलेशन काय होतं 0.02 W प्लस 8. नाव हे झालं आपलं लॉ ऑफ लिफ्टिंग मशीनचा फॉर्म्युला. लॉ ऑफ मशीनचा फॉर्म्युला जो की आपल्याला गिवन आहे. नाव आपल्याला काय दिलेलं आहे अजून तुम्ही इथे बघू शकता, द वेलोसिटी रेशो ऑफ मशीन इज 100. म्हणजे वेलोसिटी रेशो देखील दिलेला आहे. किती दिलाय आपल्याला 100. बरोबर. अँड लोड दिलाय W 600 न्यूटन. इथे बघा W दिलाय 600 न्यूटन. नाव आता आपल्याला फाइंड काय करायचं आहे, फाइंड मॅक्झिमम पॉसिबल मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. म्हणजे मेकॅनिकल ॲडव्हान्टेज काढायचं आहे पण कुठलं मॅक्झिमम काढायचं आहे. बरोबर. त्याचबरोबर मॅक्झिमम पॉसिबल इफिशियन्सी म्हणजे इफिशियन्सी देखील काढायची आहे पण कुठली काढायची आहे मॅक्झिमम काढायची आहे. त्यानंतर किती एफर्ट लागणार आहे 600 न्यूटन लोड उचलायला ते देखील काढायचं आहे. आणि ऑल्सो कॅल्क्युलेट द इफिशियन्सी ऑफ मशीन. सो जे पण आपल्याला काढायचं आहे ते काय मॅक्झिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज वी हॅव टू कॅल्क्युलेट. देन वी हॅव टू कॅल्क्युलेट मॅक्झिमम इफिशियन्सी
then we have to calculate effort lost in a friction when weight is a or load is a 600 Newton, right? And after that we have to find out efficiency is how much when the load is a 600 Newton. So this is the our given data. आता एवढ्यावरून आपल्याला गिवन डेटा एवढा मिळालेला आहे. यावरून आपल्याला आता स्पष्ट झालंय, क्लिअर झालंय की व्हॉट वी हॅव टू फाइंड आउट अँड व्हॉट वी हॅव. बरोबर, आपल्याकडे काय गिवन डेटा आहे आणि आपल्याला आता काय काढायचं आहे. तो इथे बघू शकतो आपण. फर्स्ट आपल्याला काढायचं मॅक्झिमम ॲडव्हान्टेज, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. सो मॅक्झिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज काढण्यासाठी आता इथे बघा आपलं एक इक्वेशन आहे मॅक्झिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज साठी. कुठलं काय फॉर्म्युला आहे मॅक्झिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज साठी? 1/m हा आपला फॉर्म्युला आहे. मॅक्झिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इक्वल टू 1/m. बरोबर, पण m ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे का? नाही. बरोबर, आपल्याला माहिती आहे का सध्या m ची व्हॅल्यू नाही माहित. मग आता m ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार आपण? तर आपल्याकडे एक लॉ ऑफ मशीनचं इक्वेशन असते. इथे बघू शकता दॅट इज द p इज इक्वल टू mw प्लस c. बरोबर, हे काय लॉ ऑफ मशीनचं फॉर्म्युला आहे आपला. हा फॉर्म्युला आपण कम्पेअर करायचा आहे कशासोबत? जो की आपल्याला लॉ ऑफ मशीनचं गिवन इक्वेशन आहे. तर लॉ ऑफ मशीनचं गिवन इक्वेशन काय दिलंय आपल्याला? p इज इक्वल टू 0.02 w प्लस 8. मग इथे काय असेल? p इज इक्वल टू 0.02 म्हणजेच काय आपला असेल m, w प्लस 8 काय असेल? c. सो हियर m आपण काय फाइंड आउट केलंय? m इज नथिंग बट दी 0.02 फ्रॉम वेअर? फ्रॉम लॉ ऑफ मशीन्स गिवन इक्वेशन, राइट? whichever equation is given to us for law of machine, to compare the formula of law of machine with that and find out the m. What is the m, right? So once we have find out the m, now we can easily calculate the maximum possible mechanical advantage. So maximum possible mechanical advantage क्या असेल? maximum mechanical advantage, we know the formula for that, that is nothing but 1 upon m. बरोबर, so 1 upon m. So maximum mechanical advantage is nothing but the 1 upon what is the value of m? That is nothing but 0.02, right? So now calculate this value in your calc. calc मध्ये ही व्हॅल्यू टाका. काय येईल आन्सर? 1 upon 0.02 is nothing but the 50. So आपलं मेकॅनिकल ॲडव्हान्टेज काय असेल? मॅक्झिमम 50. So this is our first unknown value. We have find out it. आता आपण हे फाइंड आउट केलंय काय मॅक्झिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज किती आहे ते. किती मिळालं आपल्याला? दॅट इज द 50. नाउ व्हॉट वी हॅव टू फाइंड आउट? देन यू कॅन सी हियर द सेकंड टर्म काय? मॅक्झिमम इफिशियन्सी काढायची आपल्याला. नाव फॉर मॅक्झिमम पॉसिबल इफिशियन्सी आपल्याला इक्वेशन माहिती आहे, आपण कालच डिस्कस केलं होतं. मॅक्झिमम इफिशियन्सी आणि मॅक्झिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज साठी आपण काल 2 डेरिवेशन बघितले. त्या दोन्ही डेरिवेशन वरून आपण फॉर्म्युलेज फाइंड आउट केले. बरोबर, नाव काय फॉर्म्युला मिळालेला होता आपल्याला मॅक्झिमम पॉसिबल एफिशियन्सीचा? मॅक्झिमम एफिशियन्सी इज इक्वल टू 1 अपॉन m इंटू व्हेलॉसिटी रेशो. नाव हे m ची व्हॅल्यू म्हणजेच काय आपण आत्ताच बघितली, दॅट इज द 0.02 आणि व्हेलॉसिटी रेशो इज नथिंग बट दी 100. सो पुट द व्हॅल्यू ऑफ m अँड व्हेलॉसिटी रेशो इन दिस इक्वेशन. So maximum efficiency is equal to what? 1 divided by 0.02 into 100, right? Now do the calculation. 0.02 multiplied by 100 is nothing but the 2. बरोबर, मग maximum efficiency is equal to किती आला? 1/2. 1/2 म्हणजेच काय? 0.5. बरोबर, 0.5. पण जसं की मी नेहमी सांगितलं, वी हॅव ऑलवेज टेकन इफिशियन्सी इन अ पर्सेंटेज. इफिशियन्सी कशी घेतो आपण? पर्सेंटेज मध्ये घेतो. मग ही जी 0.5 व्हॅल्यू आली आहे ही पर्सेंटेज मध्ये आहे का आपली? नॉट, डेफिनेटली नॉट. बरोबर, मग ही पर्सेंटेज मध्ये नाही आहे म्हणून हिला आपल्याला काय करावं लागेल? आता हिला मल्टिप्लाइड बाय 100 करावं लागेल. मग आपण इथे काय घेतलंय? 100 मल्टिप्लाइड केलंय. बरोबर, 100 मल्टिप्लाय केल्यानंतर आता मॅक्झिमम इफिशियन्सी किती आली आपली? 50%, right? So here maximum efficiency is nothing but the 50%. So this is our second unknown value. आता आपण काय केलंय? 2 व्हॅल्यूज काढल्यात. कुठल्या?
फर्स्ट म्हणजे मॅक्झिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज आणि दुसरं म्हणजे मॅक्झिमम एफिशियन्सी. बरोबर, हे दोन्ही फाइंड आउट झालं. आता आपल्याला काय काढायचंय, आपल्याला काढायचंय आता एफर्ट. बरोबर, एफर्ट ड्यू टू लॉस्ट इन अ फ्रिक्शन. जे काही एफर्ट लॉस होते फ्रिक्शन मध्ये, कधी, किती, और एफर्ट रिक्वायर्ड टू लिफ्ट द लोड फॉर हाऊ मच लोड, W इज इक्वल टू 600 न्यूटन. राइट, so this is our third unknown value. So here what we have to find out, effort required to overcome the machine friction. Now you can see here, we know what we know, effort required to lift a load of 600 न्यूटन. सो आपल्याकडे काय इक्वेशन आहे दिलेला कशाचा, लॉ ऑफ मशीनचं, दॅट इज नथिंग बट P इज इक्वल टू MW प्लस C. बरोबर, इथे 8च्या जागेवर काय C आहे. राईट, सो इक्वल टू हेच इक्वेशन म्हणजे जे आपल्याला गिवन दिलेलं आहे, दॅट इज नथिंग बट दिस इक्वेशन, P इज इक्वल टू W/50. यालाच आपण इलॅबोरेट केलं होतं या टर्म मध्ये. P इज इक्वल टू 0.02 W प्लस 8. नाव इथे काय करायचंय, फक्त आपल्याला गिवन व्हॅल्यूज पुट करायच्या. W ची व्हॅल्यू दिलेली आहे. राईट, सो हियर M इज नथिंग बट दी 0.02 मल्टिप्लाइड बाय W. W इज हाऊ मच, 600. ती व्हॅल्यू इथे पुट केली आपण. बरोबर, आफ्टर दॅट प्लस साइन इज इक्वल टू 8 as it is. Right, so now do the calculation of it, that is nothing but the 0.02 into 600 plus 8. So do the calculation of this in your calc, you will get the answer P is equal to 20 Newton. Right, so calculator तुमच्या हातात आहे, तुम्हाला कॅल्सी मध्ये कॅल्क्युलेट करायचंय. there will be a slightly changes in the answer. तुमचं काहीतरी पॉइंट मध्ये येऊ शकते. राईट, सो जस्ट डू द कॅल्क्युलेशन करेक्ट. So effort required to overcome the load. Once we have find out the P, so we know the formula for effort required to overcome the friction, machine friction. Right, what formula we have? We have F effort is equal to P minus W upon VR. Here P is nothing but the our actual effort. Right, W is nothing but the load, that is the actual load divided by velocity ratio. So what effort we required to overcome the machine friction, that is, so this formula we have to put the all values. We know the value of P here, किती आहे 20 आली आपली. W, we know the value of W, that is 600. Then VR is nothing but velocity ratio given to us, that is 100. So put all this value in this equation, so you will get this equation. Okay, so F effort is equal to 20 minus 600 divided by 100. Right, so do the calculation of it. इथे 0 get cancel, 0 get cancel, this value will be the 6. Okay, so that is nothing but F effort is equal to 20 minus 6. Right, so 20 minus 6 is nothing but the 14 Newton. So how much effort required to lift the load? So 14 Newton effort required to lift the load of 600 Newton. म्हणजे 600 न्यूटन लोड उचलण्यासाठी आपल्याला किती एफर्ट लागत आहे, तर आपल्याला लागतोय 14 न्यूटन एफर्ट. ओके, आफ्टर दॅट our last unknown value, that is nothing but the efficiency of the machine. Right, आपल्याला काय काढायचं आहे आता, मशीनचं इफिशियन्सी काढायची आहे. So for finding the efficiency of machine, we know the formula. Which formula we know? Efficiency is equal to MA upon VR into 100. Right, but here MA is the unknown to us. How it is unknown? आपण जे फर्स्ट टर्म मध्ये काढलं ते काय होतं, मॅक्झिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज होता. तो मेकॅनिकल ॲडव्हान्टेज नव्हता. बरोबर, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज साठी आपल्याकडे दुसरा फॉर्म्युला आहे सेपरेट. मॅक्झिमम ॲडव्हान्टेज साठी आपल्याकडे काय फॉर्म्युला आहे, 1/m. बट फॉर ओनली मेकॅनिकल ॲडव्हान्टेज we have a separate formula, that is nothing but the W/P. Right, so by using this formula we have to find out first mechanical advantage, velocity ratio we know, then we can find out the efficiency of the machine. Right, so now see here, we know that mechanical advantage of machine
while lifting a load of 600 न्यूटन, म्हणजे लोड दिलेला आहे, P आपण रिसेंट फाइंड आउट केलाय. So both values put in this equation, the value of W and value of P we have to put in mechanical advantage equation. So we will get the equation like this. Mechanical advantage is equal to 600 divided by 20. 600 is nothing but W जो की दिलेला आहे, आणि P is the our effort required to lift the load, which we have find out by using the law of machine equation. So here 1010 will get cancelled, right? And 60 divided by 2 is nothing but the 30. So we have find out here mechanical advantage. आपण इथे काय काढलंय, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज काढलंय. किती आलं मेकॅनिकल ॲडव्हान्टेज तुमचं? मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इज 30. बरोबर, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज 30 आलं. देन नाव वी कॅन इझिली फाइंड आउट द इफिशियन्सी. बरोबर, आता आपण इफिशियन्सी काढू शकतो. सो इफिशियन्सी काढण्यासाठी आपल्याकडे काय फॉर्म्युला आहे आता? दॅट इज नथिंग बट द इफिशियन्सी इज इक्वल टू मेकॅनिकल ॲडव्हान्टेज डिवायडेड बाय velocity ratio into 100, right? So now by using this formula, efficiency is equal to mechanical advantage divided by velocity ratio into 100, you have to find out the efficiency. Now put the value of mechanical advantage and put the value of velocity ratio in this equation. Okay, so efficiency is equal to mechanical advantage 13, that is given to us. इथे पुट केली आपण व्हॅल्यू 30, राईट? आफ्टर दॅट efficiency 100, we have put that value here into 100. Why we have taken 100? Cause efficiency is always in a percentage, right? So here this 100 will get cancelled. So what is remaining? Remaining is a 30 only. So efficiency is equal to 30%. So now we have find out the our last term. So here in this problem, what is unknown? Mechanical advantage, that is maximum mechanical advantage जो आपण find out केला. You can see here that is 50, right? After that, what is unknown? Maximum efficiency, that is also find out. Here maximum efficiency is the 50%. Then after that, what is effort required to lift the load of 600 Newton. So how much effort we have calculate? We have calculate the effort 14 Newton. So we can say 14 Newton effort required to lift the load of 600 Newton. So after this equation, after this effort equation, you have to write one sentence here. Which sentence? 14 Newton effort required to lift the load of 600 Newton. हे इक्वेशन आपण हे एक सेंटेन्स आपण या आन्सर नंतर लिहायचं आहे. ओके, आफ्टर दॅट वी हॅव फाइंड आउट द efficiency. So what efficiency? Efficiency is how much we have find out? 30%. Yes, so you can write one sentence also here. 30% efficiency is required to lift the 600 Newton load. Okay, so this is your problem. So based on by using this all formulas and this, you can solve the number of problems. Okay, so काय करायचंय, हाच प्रॉब्लेम किंवा असे जे प्रिवियस प्रॉब्लेम आपला असेल तो बघायचा, यामध्ये व्हॅल्यूज चेंज करायच्या आणि ट्राय करायचा सॉल्व करण्याची. पूर्ण प्रोसिजर स्टेप बाय स्टेप फॉलो करायचे आहेत आणि तो प्रॉब्लेम तुम्ही काय करायचंय, घरी सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा आहे. असे नंबर ऑफ प्रॉब्लेम तुम्हाला काय असेच थोडे वेगवेगळ्या प्रकारे एक्झाम मध्ये विचारू शकतात, राईट? सो नाव वी हॅव डिस्कस द 2 प्रॉब्लेम बेस्ड ऑन द मॅक्झिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज अँड मॅक्झिमम इफिशियन्सी. बरोबर, जसे जसे आपण एक एक इक्वेशन घेतोय किंवा एक डेरिवेशन घेतोय, जसं आपण पहिले लॉ ऑफ मशीनचं डेरिवेशन घेतलं, बरोबर, त्यावरती 1-2 प्रॉब्लेम घेतले. परत प्रिव्हियस लेक्चरला आपण काय बघितलं, मॅक्झिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज ऑफ अ लिफ्टिंग मशीन, त्याचं डेरिवेशन घेतलं, त्याचा फॉर्म्युला फाइंड आउट केला. परत मॅक्झिमम इफिशियन्सी
मॅक्झिमम इफिशियन्सी ऑफ अ लिफ्टिंग मशीन, त्याचा फॉर्म्युला फाइंड आउट केला. मग ते दोन्ही फॉर्म्युले ॲडिशन करून आपण काय केलं, त्यावरती 2 प्रॉब्लेम्स बघितले. आता अशाच प्रकारे व्हॅल्यूज चेंज करून तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. सो नाव यू कॅन सी हिअर आवर नेक्स्ट बीट. आता नेक्स्ट बीट बघूयात, नेचर ऑफ ग्राफ. आता यामध्येही आपण काय करणार आहोत, नेचर ऑफ ग्राफ बघणार आहोत आणि यावरती परत आपल्याला काय करायचे आहेत, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. सो यू हॅव टू रिमेंबर वन थिंग. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मेकॅनिक्स, जसं मी पहिलेही सांगत आलोय तुम्हाला, मेकॅनिक्स हा जो आहे एकदम बेसिक सब्जेक्ट, म्हणजे इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे मेकॅनिकल सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी. त्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम प्रॉब्लेम्स असणार आहेत. म्हणजे हा इक्वल सब्जेक्ट आहे, 50% थेरी 50% प्रॉब्लेम. इफ जर तुमची एक्झाम ही रिटर्न झाली तर तिथे 101% 50 to 60% न्यूमेरिकल्स येणार. ठीक आहे. आणि जर ऑब्जेक्टिव्ह झाले तर ऑब्जेक्टिव्ह मध्ये देखील न्यूमेरिकल्स विचारल्या जातात. ओके. सो नाव नेचर ऑफ ग्राफ्स. आणि यावरतीच हे जे आपले कन्सेप्ट आहेत सगळे, फोर्स असेल बरोबर, त्यानंतर तुमचं स्टॅटिक असेल, डायनामिक असेल, जोही आपण पाहतोय आता सगळे कन्सेप्ट, हेच कन्सेप्ट तुम्हाला समोर सॉम मध्ये लागणार आहेत, टॉस मध्ये लागणार आहेत, टॉम मध्ये लागणार आहेत बरोबर. तर त्यामुळे मेकॅनिक्स हे व्यवस्थित समजून घ्या सब्जेक्ट आणि व्यवस्थित करा. ठीक आहे. सो यू विल बी not facing a difficulties in your next semesters. So now go to our point, nature of graph. Nature of graphs. Here you can see, first here is we have 4 graphs. One is the load versus effort graph. Second one is the load versus efficiency graph. Then load versus effort lost in a friction, and after that लोड वर्सेस वेट लॉस्ट इन अ फ्रिक्शन. म्हणजे हे 4 वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे ग्राफ्स आहेत. यावरती हे ग्राफ्स कसे जनरेट होतात, कसे येतात ते बघायचंय आणि यावरती आपल्याला काय करायचे, अजून न्यूमेरिकल्स सॉल्व्ह करायचे आहेत. सो प्रत्येक एका बीट वरती तुम्हाला न्यूमेरिकल्स आहेत. ठीक आहे. सो हियर यू कॅन सी फर्स्ट वन, लोड वर्सेस एफर्ट ग्राफ. Now you can see here, when a graph of effort P is plotted against a load W, the graph is a straight line. म्हणजे जेव्हा पण आपण लोड वर्सेस एफर्टचा ग्राफ काढत असतो तर तुमचा ग्राफ हा ऑलवेज कसा येणार आहे, एका स्ट्रेट लाईन मध्ये येणार आहे. तुम्हाला इथे A to B कशी एक स्ट्रेट लाईन दिसेल डायरेक्ट बरोबर, त्या एका स्ट्रेट लाईन मध्ये येणार आहे. म्हणजे ऑलवेज यू हॅव टू रिमेंबर, जेव्हाही प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला जर मेन्शन केलं यू हॅव टू फाइंड आउट द लोड वर्सेस एफर्ट ग्राफ, तर तो ग्राफ ऑलवेज कसा येणार आहे, एका स्ट्रेट लाईन मध्ये येणार आहे. तो कधीही कर्व येणार नाही. सेकंड इम्पॉर्टंट थिंग, लाईन ए बी डज नॉट पास थ्रू दी ओरिजिन. ही जी लाईन ए बी आहे ही कधीच ओरिजिन मधून पास होत नाही. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही लोड आणि एफर्टचा ग्राफ काढाल त्यावेळेस ऑलवेज यू हॅव टू रिमेंबर दिस ए बी लाईन विल नॉट पास थ्रू दी ओरिजिन. मीन्स हिअर ओरिजिन मधून कधीच ती लाईन जाणार नाही. म्हणजे ती वाय ऍक्सिस वरून कुठून तरी असेल. राईट. आफ्टर दॅट यू कॅन सी हिअर, द इंटरसेप्ट सी ऑफ दिस लाईन ऑन वाय ऍक्सिस रिप्रेझेंट द मशीन फ्रिक्शन. म्हणजेच काय की हा जो सी पॉइंट दिलाय तुम्हाला, हा जो एरो दिलाय फ्रॉम एक्स ऍक्सिस म्हणजे फ्रॉम ओरिजिन टू ए पॉइंट पर्यंत जो ही सी पॉइंट दिलाय तुम्हाला, हे डिस्टन्स म्हणजेच काय असेल, तुमचं फ्रिक्शन इन मशीन असेल. म्हणजे हे सी पॉइंट काय रिप्रेझेंट करतो आपला, ते सी डिस्टन्स काय रिप्रेझेंट करतो, मशीन मधला फ्रिक्शन. सो ते काय असेल, तुमचं मशीन फ्रिक्शन असणार आहे. सो दिस इज द ग्राफ फॉर लोड वर्सेस एफर्ट. सो लोड वर्सेस एफर्टच्या ग्राफ मध्ये आपल्याला 3 गोष्टी लक्षात ठेवणं अनिवार्य आहे. फर्स्ट वन इज हा ग्राफ ऑलवेज कसा येतो, एका स्ट्रेट लाईन मध्ये येईल. सेकंड थिंग, straight line AB will not pass through the origin, and the distance C which is given in a graph that represent the what, machine friction. So जे पण C distance आहे ते काय रिप्रेझेंट करते, तुमचा मशीन फ्रिक्शन.
After that, we have a second type of graph, that is the load versus efficiency graph. Now you can see here, when a graph of percentage efficiency on y-axis, what is y-axis is a percentage efficiency and x-axis is a load, right? So when graph of percentage efficiency is plotted against load, the graph is curve. म्हणजे ज्यावेळेस आपण लोड आणि इफिशियन्सीचा ग्राफ बघू तर ग्राफ हा तुमचा ऑलवेज कसा येणार आहे, एक कर्व येणार आहे. त्यावेळेस लोड वर्सेस एफर्ट बघतो त्यावेळेस कसा येईल, स्ट्रेट लाईन, बरोबर. लोड वर्सेस इफिशियन्सी असेल तर कर्व येणार आहे. इथे ॲट झिरो लोड इफिशियन्सी 0, म्हणजे जर लोड 0 असेल तर इफिशियन्सी पण कशी असणार आहे, 0. आपण काही लोडच लावत नाहीये, इफिशियन्सी पण काय असेल तिथे 0च असेल, ठीक आहे. So remember that thing, if load is 0, efficiency is always 0. Efficiency is also 0. After that, you can see third and important point, the curve rises rapidly in the beginning up to a certain point and thereafter tends to be parallel to x-axis. म्हणजे ही कर्व जी आहे ही इथून काय होते, नंतर रॅपिडली वाढते, बरोबर, इन्क्रीज होत जाते, राईट. कुठपर्यंत, एका सर्टन पॉइंट पर्यंत. एका सर्टन पॉइंट नंतर काय होते, ती पॅरलल होऊन जाते कशाला, एक्स ॲक्सिसला. सो दॅट इज द थर्ड पॉइंट. सो हियर you have to remember one thing, if the load is 0 then efficiency is also 0, and second thing is load and efficiency graph is always a curve, it will be not a straight line. After that, the third point, load versus effort lost in friction. So here we are discussing about the effort and load, but which effort, जो आपण फ्रिक्शन मध्ये लॉस करतोय, राईट. सो हियर हे ग्राफ पण कसं जाईल, सिमिलर टू द लोड वर्सेस एफर्ट ग्राफ, राईट. सो हियर यू कॅन सी अ ग्राफ ऑफ लोड एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन अगेन्स्ट लोड इज अ स्ट्रेट लाईन. म्हणजे हा देखील जसा आपला लोड आणि एफर्टचा ग्राफ होता सेम त्या प्रकारेच येणार आहे, कसा, स्ट्रेट लाईन मध्ये. इथे देखील एक्स ॲक्सिसला काय असेल, तुमचा लोड असेल, वाय ॲक्सिसला काय असेल, effort lost in friction, that is denoted by PF. Okay, this is our slope AB, right. So this is the graph for what, load versus effort lost in friction. Similarly, load versus load lost in friction, म्हणजे इथे जो आहे तो काय लोड आणि लोडचा आहे, लोड वर्सेस लोड. So this graph is also in a straight line. Similarly, a graph of load lost in friction, that is represented by WF, against load, that is noted by W, is a straight line. So this is also similar to load versus effort graph. Here on the y-axis we have a WF, that is load lost in friction, and in x-axis we have a load. So remember one thing, out of this 4 graph, जो पण लोड आणि एफर्टचा ग्राफ आहे त्याचा कर्व कसा येणार आहे, त्याचा ग्राफ कसा येणार आहे, ऑलवेज स्ट्रेट लाईन येणार आहे, राईट. देन लोड वर्सेस एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन, तो देखील सेम स्ट्रेट लाईन येणार आहे. लोड वर्सेस लोड लॉस्ट इन फ्रिक्शन, तो देखील स्ट्रेट लाईन येणार आहे. फक्त एकच ग्राफ तुमचा चेंज आहे, दॅट इज नथिंग बट दी लोड वर्सेस इफिशियन्सी ऑफ ग्राफ. म्हणजे लोड वर्सेस इफिशियन्सी असेल तोच ग्राफ काय येईल, तुमचा कर्व येईल. अदरवाइज ऑल 3 ग्राफ्स विल बी द सेम. ओके, नियर अबाउट सेम. सो आफ्टर दैट we have to find solve the one numerical based on it. So read the numerical carefully. What it said, in an experiment of a weightlifting machine with velocity ratio as 18, we have given a velocity ratio, the value of effort required to lift various loads whereas given in the table below. Load and effort चा table दिलाय, both values in a Newton. We have given us some values, load value 250, 500, 750, 1000, 1500, 2500, and effort for 250 42.5, for 500 62.5, for 750 82.5,
for 1000 105, for 1500 142.5, and for 2500 220. Plot a graph showing the relation between effort and load. म्हणजे आपल्याला काय करायचंय, ग्राफ प्लॉट करायचा आहे कशाचा, एफर्ट आणि लोडचा, राईट. सो एफर्ट आणि लोड म्हटल्यावर ग्राफ कसा येणार आहे आपला, स्ट्रेट लाईन येणार आहे, राईट. अँड डिटरमाइन द लॉ ऑफ मशीन, म्हणजे लॉ ऑफ मशीन पण काढायचं, दॅट इज P इज इक्वल टू MW प्लस C. अँड फाइंड द एफर्ट रिक्वायर्ड अँड इफिशियन्सी ऑफ द मशीन, म्हणजे एफर्ट देखील काढायचा आहे आणि इफिशियन्सी पण काढायची आहे मशीनची. वेन द लोड इज 2 किलो न्यूटन, म्हणजेच लोड 2 किलो न्यूटन असताना एफर्ट किती लागतोय आणि इफिशियन्सी किती आहे ते काढायचंय. ऑल्सो फाइंड द मॅक्झिमम इफिशियन्सी, वी हॅव टू ऑल्सो फाइंड आउट द मॅक्झिमम इफिशियन्सी दिस मशीन कॅन अटेन, म्हणजे या मशीनमध्ये किती मॅक्झिमम इफिशियन्सी होऊ शकते ते काढायचंय. सो जस्ट ट्राय टू फाइंड आउट द गिवन डेटा अँड ट्राय टू सॉल्व द प्रॉब्लेम. म्हणजे आत्ताच तुम्हाला ग्राफ पण शिकवलेत, बरोबर, त्यानुसार तुम्ही ग्राफ पण काढण्याचा प्रयत्न करा. जर नाहीच जमलं तर आपण नेक्स्ट लेक्चरला हे डिस्कस करूयात. ओके, यू हॅव टू जस्ट ट्राय टू सॉल्व दिस. थँक्यू.